नमस्कार. मी अरविंद आठले. सध्याची जी भाषण पुष्प मालिका चालू आहे यातलं 39वं पुष्प आज मी आपल्यासमोर सादर करतो आहे. काल आपण परीक्षिताच्या जन्माची कहाणी ऐकली आणि तोपर्यंत कौरव पांडवांचं सर्व युद्ध संपून गेलं होतं. कौरव नष्ट झाले आणि विदुर जे पर्यटनाला गेले होते बाहेर ते परत आले. त्यांनी पाहिलं आणि येता येता ते द्वारकेला जाऊन आले होते आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णानेही आपला देहत्याग केल्याचं वार्ता त्यांना समजलेली होती. अत्यंत वाईट वाटलं. पांडवांच्या राज्यामध्ये आले. पांडवांनी भरपूर वर्ष राज्य भोगलेलं होतं आणि पांडवांच्या राज्यात आल्यानंतर श्रीकृष्णाची बातमी कशी काय सांगायची हा एक त्यांना मोठा प्रश्न पडला. परंतु इलाज नव्हता, सांगावी लागली. अत्यंत दुःख झालं सर्वांना. पांडवांनी ठरवलं की आता आपणही सर्वजण भरपूर राज्य केलं आहे, आता देहत्याग करू. आता कृष्ण गेल्यानंतर या सृष्टीमध्ये राहण्याला काही आता अर्थ नाही. मधल्या काळात विदुरांनी धृतराष्ट्रालाही उपदेश केला होता. धृतराष्ट्रालाही एकंदर सर्व घटना झाल्यानंतर पश्चात्ताप झाला आणि पश्चात्तापाने त्यांना विदुरांनी सांगितलं की आता जा, देहत्याग करा, वनवास पत्करा. त्याप्रमाणे धृतराष्ट्रही वनवासात गेले, सोबत गांधारी गेली आणि प्रचंड पश्चात्ताप झाला. एवढं मोठं प्रायश्चित्त झाल्याने विदुराची धृतराष्ट्राची शुद्धी झाली आणि त्यांनीही देहत्याग केला. इकडे सर्व पांडवसुद्धा सगळ्या बातम्या ज्या काही समजल्या त्यानंतर देहत्याग त्यांनीही करायचं ठरवलं. धर्मराज निघाले आणि हिमालयात जाऊन देहविसर्जन करायचं असं त्यांनी ठरवलं. सगळे पांडवही बरोबर गेले, द्रौपदी पण गेली आणि अशा प्रकारे सर्व पांडव, 5 पांडव आणि द्रौपदी, कृष्ण, धृतराष्ट्र, विदुर आदी सर्वजण काळाच्या उदरात नष्ट झाले. इकडे परीक्षिताचं राज्य सुरू झालं. अतिशय छान त्यांनी राज्य केलं आणि करता करता त्याला 4 पुत्रही झाले, जन्मेजयादी वगैरे. आणि नंतर हळूहळू काय व्हायला लागलं की स्वतः परमेश्वर देह सोडून गेल्यामुळे कलिनी राज्यात प्रवेश केला आणि कलिनी प्रवेश केल्यानंतर मात्र परीक्षितांनी ठरवलं की ह्या कलीला नष्ट करायचं. नाना प्रकारे त्यांनी कलीचा पाठलाग केला. अनेक ठिकाणी तो निरनिराळ्या प्रजाजनांना त्याच्या वेगळ्या सगळ्या साम्राज्यामध्ये जाऊन भेटला आणि शेवटी कलीचा शिरच्छेद करायचं त्यांनी ठरवलं. परंतु कलीचा शिरच्छेद करणार इतक्यात कली शरण आला आणि तो म्हणाला की मी शरणागत आहे, मला आता तू मारू नको. आणि क्षत्रियामध्ये हा धर्म आहे की जो शरणागताला अभय देणं हे त्यांचा धर्म आहे. त्याप्रमाणे शरणागताला म्हणून कलीला त्यांनी अभय दिलं आणि पृथ्वी ताबडतोब सोडून जायला सांगितलं. आता पृथ्वी सोडायची तर कली म्हणे मी जाऊ कुठे दुसरीकडे, मला काही दुसरी जागा नाही आहे. तेव्हा मी सोडतो पण मला थोडीशी तू कुठेतरी अशी जागा दे की मी जिथे जाईल. तर ठीक आहे, तर मी तुला 4 जागा देतो, तिथे तू राहा, त्याच्या बाहेर जायचं नाही. आणि ही दिनवाणी ऐकून परीक्षिताला दया आली आणि त्यांनी त्याला 4 ठिकाणी राहण्यास परवानगी दिली. त्यातला हे द्यूत म्हणजे जुगाराचे अड्डे, पान म्हणजे दारू आणि ताडी, भांग, गांजा वगैरेचे अड्डे, स्त्रिया आणि कत्तलखाने
या 4 ठिकाणी या 4 जागा त्यांनी कलीला राहायला दिल्या. शेवटी कली धूर्त होता. त्यांनी पाहिलं राजा उदार आहे, तर अजूनही काहीतरी ह्याच्याकडून आपण काढून घेऊ, म्हणून त्याने आणखीन 1 जागा द्या अशी विनंती केली. आणि मग तेव्हा परीक्षिताने सांगितलं, ठीक आहे, तू सोन्यात राहा. आता सोनं मिळाल्यानंतर मग कलीला अनिर्बंध त्याचं, कारण सोनं म्हणजे पैसा. आणि ज्या ज्या ठिकाणी या गोष्टी होतात, आपण आजही या कलियुगातही पाहतो की या ठिकाणी कली शिरलेला आहे आणि तो सर्व दगाचा त्याच्या दृष्टीने होईल तेवढा विध्वंस करतो आहे. त्यामुळे सुवर्णात जागा मिळाल्याबद्दल बरोबर सर्व जग कलीनं व्यापलं. सुवर्ण म्हणजे द्रव्य. आणि कलीचा प्रादुर्भाव झाला, सर्व ठिकाणी कली शिरला. परीक्षिताला काही म्हणता आलं नाही, कारण त्यानेच त्या जागा त्यांना दिलेल्या होत्या. इकडे काय झालं, कलीचं पारिपत्य जे काही त्याच्या कुवतीनुसार त्यांनी केलं आणि तो परत आला. आणि मग 5 स्थानं जी काही त्यांनी दिली आणि एकदा तो असाच मृगयेसाठी जंगलात गेला आणि पाहतात उन्हामध्ये धावण्यानं जे काही त्याला श्रम झाले, मृगाचा पाठलाग करता करता त्याला अत्यंत तहान लागली. तहान लागली, तो पाण्याच्या शोधात फिरायला लागला आणि फिरता फिरता एक झोपडी त्याला दिसली. आणि ती झोपडी म्हणजे कुठल्या शेतकऱ्याची नसून एखाद्या ऋषीचा आश्रम आहे असं त्याला लक्षात आलं. त्यामुळे त्याला वाटलं की छान झालं बा, आता आपल्याला थोडा फलाहार, विश्रांतीसाठी थोडी जागा. आणि असं म्हणून तो त्या आश्रमात आला. आश्रमाचं दार बंद होतं. त्याने हळूच उघडून पाहिलं तर एक ऋषी ध्यानाला बसलेले होते. त्यामुळे थोडा वेळ त्यांनी वाट बघितली की यांचं ध्यान उतरेल आणि मग आपल्या पोटापाण्याची थोडी काय सोय होईल. तहान तर प्रचंड लागलेली होती. आता ऋषींना काय माहिती की कोणी आपल्याकडे पाहुणा आलेला आहे. शेवटी तहान भुकेची जागा बराच वेळ वाट पाहून पाहून राजाला संताप आला परीक्षिताला. अरे काय, या माणसाला साधी माणूस की नाही, अतिथी आलेला आहे समोर, तोही प्रत्यक्ष राजा, आणि तरीही हा काय सोंग करतो की काय, त्याचं दुर्लक्ष होते की काय माझ्याकडे. त्यामुळे त्याला राग आला आणि त्याला असं वाटलं की हा ढोंगी आहे. तेवढ्यात त्याला बाजूला एक मेलेला साप दिसला आणि साप दिसल्यानंतर त्याला वाटलं की आता ह्याची आपण थोडीशी उडवून टाकू. आणि तो मेलेला सर्प धनुष्याच्या टोकाने त्याने उचलला आणि त्या ध्यानस्थ ऋषीच्या मांडीवर ठेवला. आणि आता हा ऋषी उठतो का काय, ह्याला सोंग करतो का ढोंग करतो हे लक्षात येईल असं म्हणून तो वाट पाहिली. परंतु ते होते शमीक ऋषी. देवभान नसल्यामुळे ते निश्चल होते. तहानेनं आणि क्षुधेने शेवटी राजा थरथर करायला लागला आणि घोड्यावर बसून तो आल्या वाटेने परत चालला की कुठे आणखीन काही जलाशय वगैरे दिसतो का हे बघूया. जवळच असलेल्या एका कौशिकी नदीमध्ये उन्हाच्या वेळी हे ऋषिकुमार आणि शमीक ऋषींचा पुत्र शृंगी हे पाण्यात डुंबत खेळत होते. आणि हे डुंबणं पुरं झाल्यानंतर ते आश्रमात परत आले. तेव्हा शृंगीने पाहिलं. येताना त्याला राजा घोड्यावरून जाताना दिसला. त्याला आला आश्रमात, पाहिलं तर आपले वडील अजून तसेच आहेत आणि त्यांच्या मांडीवर एक मेलेला सर्प आहे. इतका त्याला संताप आला की एवढे थोर आपले ऋषी मुनी, आपले माझे वडील, आणि हा अपमान कुणी केला. मग त्याच्या लक्षात आलं की हा जो गेला आत्ता घोड्यावरून राजा, हाच असला पाहिजे हे कृत्य करणारा.
तेव्हा ऋषींची चेष्टा आणि ते सुद्धा राजा जो पृथ्वीचा मालक आहे त्यांनी करावं, त्याला संताप अनावर झाला आणि तो त्याच्या मागे गेला. क्रोधाने असा लाल होऊन गेला होता तो. आणि त्यांनी शाप दिला त्याला की तो जो काही माझ्या वडिलांचा तो अपमान केलेला आहे शमीक ऋषींचा, याची शिक्षा म्हणून 7 दिवसात तू तक्षक तुला चावेल आणि तू मरशील, असा प्रचंड भयानक शाप त्या शृंगीनी परीक्षिताला दिला. आणि इकडं तो धावत पुन्हा आश्रमात परत आला. तेवढ्यात ऋषींचे डोळे उघडले शमिकेंचे. त्यांनी पाहिलं काय आहे आपल्या मांडीवर, हे काय आहे. तेव्हा या शृंगीने त्यांना कथा सांगितली आणि सांगितलं की हा राजा इथे आला होता आणि मी त्याला असा असा शाप दिला, त्यांनी तुमची चेष्टा करावी हे काही मला आवडलेलं नाही. तेव्हा शमीक ऋषींच्या सगळं लक्षात आलं काय प्रकार झालेला आहे आणि त्यांना वाईट वाटलं की हा एवढा राजा अश्वमेध 3 यज्ञ केलेला, अत्यंत पराक्रमी आणि सर्व जनतेची अत्यंत सेवारत असा असणारा हा राजा केवळ एक रागाच्या भरात आपल्या पुत्रांनी त्यांना शाप दिला. पण आता दिलेला शाप तो परत नाही घेत आहेत. त्यामुळं त्यांनी सांगितलं की निदान बा तुम्ही कोणीतरी जाऊन त्या राजाला सांगा की असा असा शाप आहे, तू जेवढी काळजी घेता येईल तेवढी घे. एक शिष्य धावत धावत गेला आणि त्या राजाला त्यांनी सावध केलं की बाबा रे, असं असं झालं आहे, ज्याचा तू अपमान केलास तो ऋषी होता शमीक ऋषी, आणि त्याच्या मुलाला अतिशय राग येऊन त्यांनी तुला असा असा शाप दिलेला आहे, 1 आठवड्यात तुला तक्षक चावून तू मरणार आहेस. राजालाही खरं म्हणजे पश्चाताप झाला होता की आपण काय एवढा संताप केला. एक साधी गोष्ट होती आणि तो काही ढोंगी नव्हता. ढोंगी असा तर साप मांडीवर पडल्याबरोबर तो पटकन उठला असता. तो खरंच ध्यानात समाधीत होता. त्यालाही वाईट वाटलं आणि त्याला एका गोष्टीचा आनंदही झाला की मी जो काही अपमान, हा जो काही माझ्या हातून अपराध घडलेला आहे, याची मला चांगली शिक्षाही मिळणार आहे. मला मृत्यू तक्षकाच्या हातून मिळणार आहे. त्यामुळे राजा परत गेला. सगळी सावरासावर त्यांनी केली आणि तो गंगेच्या काठी पुन्हा परत आला. आणि इथे त्यांनी तपश्चर्या चालू केली आणि गंगा किनाऱ्यावर बसल्यानंतर त्याने आमरण उपोषण करायचं ठरवलं की पश्चाताप दग्ध होऊन गेला आणि देहत्याग करायचाच आहे आता, नाहीतरी मला येऊन तक्षक चावणारच आहे आणि मी मरणारच आहे. तेव्हा तो अत्यंत विरक्त झाला. मरणाची त्याला भीती नाही वाटली. खरा क्षत्रिय होता, पराक्रमी होता, अत्यंत दृढनिश्चयी असा तो होता. त्यामुळे परीक्षित राजाला ब्रह्मशाप झाला ही वार्ता सगळीकडे पसरली. अनेक गिरिकंदरात राहणारे श्रेष्ठमुनींनाही ती समजली आणि सर्वजण धावत धावत परीक्षिताला भेटायला आले. अनेक ऋषीमुनी, सर्व नद्या, सर्व पर्वत आणि सर्व ऋषी, त्यात नारद ऋषी पण होते. आणि देवांनाही ज्यांचे दर्शन होणार नाही असे सर्व महात्मे ऋषी त्याला भेटायला आलेले पाहून राजानं सर्वांना जमिनीवरून साष्टांग नमस्कार केला. आनंद झाला की आपल्या या अंतिम समयी इतकी सगळी मंडळांचं दर्शन आपल्याला जाऊन आपण पवित्र झालो. त्याला वाटलं की धन्य मी, माझे पूर्वज, त्यांच्या पुण्याईमुळे मला ही सर्व मंडळी भेटायला आलेली आहेत. या सर्व महात्म्याला माझं दंडवत. आणि सर्वांना त्यांनी सांगितलं की महाराज, आपण सर्वांनी मला निरोप द्यावा, चांगला आशीर्वाद द्यावा. माझी आता कोणतीही वासना शिल्लक राहिलेली नाही. फक्त गंगा माता जवळ आहे. आपण सर्व समोर आहात आणि हृदयात मी श्रीहरीला धरलेला आहे. पांडवांमध्ये ती परंपरा श्रीहरीची होती. आता आपण कृपा करा आणि मला फक्त परमेश्वराच्या लीला काही असतील तर तेवढ्या ऐका.
माझा शेवट आलेलाच आहे. चांगल्या पुण्य गोष्टी ऐकून मी जाईन. तेव्हा सर्व ऋषीमुनींना आश्चर्य वाटलं की हा एवढा राजा, संसार पाशातून मोहातून आमच्यासारखे लोक सुद्धा सुटणं कठीण आहे, परंतु हा मात्र सुटला. आश्चर्य आहे. पहा, एवढे मोठे पांडव त्यांनी सुद्धा सर्व मोह त्याग करून ते हिमालयाकडे देह सोडण्यासाठी गेले. क्षत्रिय असले तरी पराक्रमी होते, दृढनिश्चयी होते आणि मुळात नीतीने साफ होते. तेव्हा ज्याचं मरण 7 दिवसात ठरलेलं आहे असा हा परीक्षित अजूनही मनाने किती शांत आहे. त्यामुळे मग त्यांनी त्याला वेगवेगळ्या मुनींना अतिशय आनंद झाला की एवढा क्षत्रिय आणि एवढा हे असून, एवढा प्रचंड मोठा पराक्रमी राजा असून शांतपणे मृत्यूला हा समोर जाणार आहे. तेवढ्यात तिथे साक्षात व्यासपुत्र भगवान शुकाचार्य दैवयोगाने आले. शुकदेव आले ते अवधूत वेशात आणि आत्मारांगी रंगलेल्या वृत्तीत दिगंबर अवस्थेत होते. 16 वर्षाचं वय. आत्मलाभाने अत्यंत संतुष्ट, देहाभिमान रहित अवस्था, मस्तकावरचे केश कसे तरी पसरलेले प्रसन्न वदन, कमलासारखे नेत्र, सुंदर कमनीय देहदृष्टी आणि सर्वांगावर धूळ बसलेली तरीही सूर्यासारखी तेजस्वी कांती, अशी ती ब्रह्ममूर्ती पाहताच सर्व ऋषीमुनी उठून उभे राहिले आणि त्या अवधूत अशा मनोहर मूर्तीला सर्वांनी नमस्कार केला. राजाचा आनंद गगनात मावेना. त्यानं जमिनीवर आडवं पडून शुकदेवांना साष्टांग नमस्कार घातला, चरणावर मस्तक ठेवलं आणि परीक्षित राजानं त्यांना उच्च आसनावर बसवून आपण त्यांच्या चरणाजवळ बसला. जे जेवढे मोठे असतात तेवढे लीन असतात, अहंकार सुटलेला असतो. आणि परीक्षित राजा हात जोडून म्हणाला की धन्य भाग आमच्या कुळाचे, तुमच्या केवळ दर्शनानं स्मरणानं सर्वजण शुद्ध होतात, उद्धरतात. तेव्हा असं चरण मला आज लाभलं, तेव्हा भगवंताची माझ्यावर निश्चित कृपा आहे, यात मला आता काही शंका उरलेली नाही. नाहीतर मरणाच्या दारात पडलेल्या मला हे इतकं दुर्लभ दर्शन कसं काय झालं असतं. माझ्या पूर्वजांची पुण्याईच अतिशय मोठी. कृपा करून माझा उद्धार करा. माझं आयुष्य फक्त 7 दिवस आहे. 7 दिवसात मृत्यूपासून सुटण्याचा काही उपाय असेल तर करा. काय वाचावं, काय ऐकावं, कशाचा जप करावा, कोणाचं भजन करावं, हे आपण मला सांगा. आपलं दर्शन दुर्लभ आहे, मी आपणा शरण आहे. असं म्हणून राजाने शुकदेवाच्या चरणावर मस्तक ठेवलं. सूत म्हणतात, शौनक हो, याप्रमाणे परीक्षित राजाचा प्रश्न ऐकून महान धर्मज्ञ शुकदेवांनी मधुर भाषेने बोलण्यास सुरुवात केली आणि सर्व समुदाय एकाग्र चित्त करून श्रवण करू लागला. आता त्यांनी काय श्रवण केलं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आत्ता आपली वेळ संपलेली आहे. शेवट. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आता पुढच्या भाषणात आपण भेटू. अजून सुंदर सुंदर या कथा पुढे जाऊन अतिशय सुरस आहे. ऐका आपण, आपल्यात भक्तिभाव जागृत होईल. तर आता या ठिकाणी आपली रजा घेतो. नमस्कार.